ठाणे शहरात वटपौर्णिमा सण मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला। शहरातील विविध मंदिरांमध्ये आणि वटवृक्षाजवळ महिलांनी एकत्र येऊन या सणाचं पारंपरिक पूजन केलं। वडाच्या झाडाची पूजा करून महिलांनी आपल्या पतीच्या दीर्घायुष्याची प्रार्थना केली। वटपौर्णिमेच्या निमित्तानं ठाण्यातील प्रमुख मंदिरांमध्ये विशेष पूजा आणि आरत्या आयोजित करण्यात आल्या होत्या। या प्रसंगी महिलांनी पारंपरिक वेशभूषा परिधान करून वडाच्या झाडाभोवती दोरा गुंडाळून पतीच्या दीर्घायुष्याची कामना केली। शहरातील प्रसिद्ध ठिकाणांमध्ये लक्ष्मीबाग मंदिर, कोपरीतील वटवृक्ष आणि अन्य ठिकाणी मोठ्या संख्येनं महिलांनी हजेरी लावली होती। वटपौर्णिमेच्या निमित्तानं बाजारात देखील फुलं, पूजा साहित्य आणि मिठाई विक्रीत मोठी उलाढाल झाली। ठाणे महापालिकेनं या सणानिमित्तानं स्वच्छता आणि सुरक्षिततेच्या दृष्टीनं विशेष उपाययोजना केल्या होत्या। महिलांच्या सोयीसाठी विविध ठिकाणी पाणी आणि अन्य सुविधा उपलब्ध करून दिल्या होत्या। वटपौर्णिमेच्या सणामुळे ठाणे शहरात एक वेगळाच उत्साही माहोल निर्माण झाला होता। महिलांच्या या उत्सवामुळे ठाण्यातील सामाजिक वातावरण अधिक सुसंस्कृत आणि संपन्न झाले।